विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्ताव आणि 293 चर्चेवर मुख्यमंत्री देणार उत्तर। मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर संविधानावरील चर्चा होणार। विधानसभा उपाध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल होणार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अण्णा बनसोडेंना संधी मिळण्याची शक्यता। शिवरायांच्या अवमान प्रकरणी तेलंगणात ताब्यात घेतलेल्या कोरटकरला पोलिसांनी कोल्हापुरात आणलं। जुना राजवाडा पोलीस स्टेशन बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त। खोक्या उर्फ सतीश भोसलेला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या 2 पोलिसांवर निलंबनाची कारवाई। नातेवाईकांनी आणलेल्या जेवणाचा डब्बा खातानाचा खोक्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल। चुकीचं वागलो नाही, शिंदेंची माफी मागणार नाही, कुणाल कामराचं स्पष्टीकरण। कामराला खार पोलिसांची नोटीस, तर पोलीस आणि न्यायालयाला सहकार्य करणार कामराची भूमिका। स्वारगेट अत्याचार प्रकरणाला महिना पूर्ण। आरोपी दत्ता गाडेचा मोबाईल अजूनही पोलिसांना सापडेना। लवकरच आरोपपत्र दाखल होणार। पुणे शहर आणि परिसरातील भूखंड गैरव्यवहार प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होणार। 66 एकर जमिनींच्या व्यवहारांमध्ये प्रचंड अनियमितता। महसूल मंत्री यांची माहिती। लोकशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट। दहिसरच्या एकसर गावात अल्पेश अजमेरा बिल्डरचा भूखंड घोटाळा। एसआयटी अहवालानंतर अजून चौकशी का नाही? मनीषा चौधरींचा सवाल। कामाठीपुरा पुनर्विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज दुपारी 3:30 वाजता बैठक। मनसुख हिरेन हत्याकांडातील आरोपी आणि बडतर्फ पोलीस अधिकारी विनायक शिंदेंच्या हायकोर्टातील याचिकेवर आज सुनावणी। सत्र न्यायालयाच्या निर्देशांना हायकोर्टात आव्हान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।